खाली हळू हळू आपण जायचं का गो हा ब्लॉग टाकू नका लय मारे. नमस्कार मंडळी, आजचा आपला आहे गावातला डे 2 आणि सकाळीच तुम्ही बघितलेलं की आम्ही मुळे तोडे तसरे असं खूप सारं काढलं आणि खूप एन्जॉय केलं. तर आत्ता आम्ही संध्याकाळी कुठे चाललोय तर आम्ही चाललोय देवगड बीचला, जे आमच्याकडून 6 किलोमीटर्स आहे. तर चला आमच्यासोबत, आम्ही सगळे भाऊ बहीण चाललोय. आय लव्ह देवगड. सो लेट्स गो. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल देवगडमधील गार्डन आणि झिप लाईन. नक्कीच हा व्लॉग शेवटपर्यंत पहा. तर आम्ही इथे पोचलो देवगड बीचला. इथून आपल्याला सनसेट आणि सनराईज दोन्ही व्ह्यूज भेटतात. छान दिसतं इथून. आणि इथे समोर देवगड किल्ला आहे किल्ला आणि बत्ती पण आहे. देवगडची बत्ती पण आहे. तिथे पण पर्यटक लोक जातात बघायला. आणि इथे तर खूप, आता विकेंड्स मध्ये आम्ही सॅटर्डेला आलोय. सो गर्दी खूप आहे. आणि आता खूप सारे स्टॉल्स वगैरे सगळं मी दाखवते तुम्हाला काय काय. आणि त्यांनी मस्त असं गार्डन पण बनवलंय. सो तेही आपण बघूयात. इथे सगळ्यात मस्त असं म्हणजे झिप लाईन आहे. तर ते आम्ही तुम्हाला दाखवतो. सगळे चाललेत.
जा पण. ही आहे आमची लाऊ, माझ्या छोट्या काकांची मुलगी लावण्या प्रभू. आणि ही पण माझ्या काकांची मुलगी आहे, ही आहे मंगल प्रभू. आता काळोखात दिसतंय की नाही माहिती नाही, मी तुम्हाला लाटा दाखवते. हाय काय भारी वाटतंय ना. वाव वो. हे नको मंगल, रिक्स नको घेऊ. माहिती आहे मला. हो पाणी वाढत चाललंय. हळू हळू जायचं नको. हा ब्लॉग टाकू नका, लय मारले आम्ही सांगितलं. तर असा मस्त असा मोठा सागरी किनारा, किनारा नाही हा बीच आहे. तर मी नक्कीच सांगेन तुम्हाला, येवा कोकण आपलोच असा. मी नक्कीच सांगेन इथे एकदा विजिट करा. निसर्गाने सुंदर नटलेलं असं माझं गाव आहे. बोला येवा कोकण आपलोच असा. हुर्रे. अपकमिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल देवगड कट्टा गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री वाडवळ देव मंदिर, कट्टा गावातील मांड जिथे शिमगा उभा होतो, इसवटी, श्री मारुती मंदिर तसेच सुप्रसिद्ध कौशल्या गणेश चित्रशाळा. आणि हो, शेवटी तुम्हाला मोये कसे साफ करायचे तेही आमच्या काकींकडून शिकायला भेटेल. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन लेटेस्ट कंटेंट घेऊन भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आत्तासाठी बाय.